पुढे स्टेप ऑर्गॅनिकाचं जे तंत्रज्ञान आहे एकात्मिक व्यवस्थापनाला ज्याला म्हणतो की वॉटर मॅनेजमेंट, खतांचं योग्य नियोजन आणि चांगल्या प्रकारे यावर्षी आजूबाजूचे जे काही भागातले जे काही प्लॉट आहेत त्यांना जास्त थंडीमुळे माशी बाहेर न येता पॉलिनेशनला खूप अडचणी आल्या आहेत. त्यामुळे वीक पॉलिनेशनमुळे फळांची साईड सुटणे किंवा कमी सेटिंग असणे या सगळ्या समस्या जाणवत आहेत. पण पॉवर साहेब सेटिंगची जी काही आहे आपली सध्याची याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की आपली कमी प्रमाणात आहे काय, चांगल्या प्रकारे समाधानी आहात का तुम्ही त्याच्यामध्ये? ह्या सिटिंग मध्ये सर मी समाधानी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ललित पाटील, टरबूजवाले स्टेप ऑर्गॅनिकाच्या या तंत्रज्ञानामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. तर शेतकरी बंधूंनो आज आपण आलोय कुवे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे या गावामध्ये. तर शेतकरी बंधूंनो मार्वेल सागर सीडची ही व्हरायटी जवळपास ही व्हरायटी एक 70 दिवसाची आहे आणि या प्लॉटला आज बरोबर 70 दिवस झालेत आणि आपण बघू शकता की याची आज कटिंग सुरू झालेली. त्याची साईजही आपण बघू शकता जवळपास 4.5 किलो पर्यंतची झालेली शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो हा जो प्लॉट आहे आपला हा श्री आमचे प्रफुल्ल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डेव्हलप केलेला आहे. तर आपण जाणून घेऊया आपले जे शेतकरी आहेत श्री महेंद्र पवार सर यांच्या मार्फत. नमस्कार महेंद्र पवार सर, नमस्कार. आपलं नाव? मी महेंद्र रामकृष्ण पवार, राहणार कुवे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. आपला मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9428818268. तर शेतकरी बंधूंनो जे पवार साहेब आहेत हे आपले सेवानिवृत्त जे जवान आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी पहिल्यांदाच हे टरबूज हे पीक केलेलं होतं जे कलिंगड पिकामध्ये. तर शेतकरी बंधूंनो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आता 70 दिवसामध्ये त्यांनी जे व्यवस्थापन केलं एकात्मिक व्यवस्थापन, की आपलं जे एक महत्व आहे म्हणजे आपण ज्या गोष्टीला खास करून प्रत्येक कलिंगडच्या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक कीटकनाशकाची आपण आळवणी करत नसतो. तरी सुद्धा आजच्या दिवसाला तुम्ही प्लॉट बघू शकतात, कुठेही विल्टिंग कुठेही डम्पिंग नाही आहे. त्याची कॅनोपी आपल्याला एक चांगल्या प्रकारे दिसते. तर पवार साहेब ज्या दिवसापासून आता लागवड कधीची आहे आपली? माझी 11 डिसेंबरची लागवड झालेली. म्हणजे जवळपास आज त्याला 1-2 महिने कंप्लीट झाले किंवा 70 दिवसाचा हा प्लॉट आहे. तर एकंदरीत काय अनुभव आला तुम्हाला सुरुवातीपासून जे आपण काही मार्गदर्शन करत गेलो त्याच्यासोबतच जे काही वॉटर मॅनेजमेंट होतं त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे काय जाणवलं की बा खूप अतोनात खर्च झाला असं वाटलं का तुम्हाला सुरुवातीपासूनच? नाही, सुरुवातीपासून जसं प्रफुल्ल पाटील सर होते यांचं मार्गदर्शन व्यवस्थित राहिलं. 2 दिवसानंतर त्यांची व्हिजिट आली. प्रत्येक 2 दिवसांनी प्रत्येक 2 विजिट दिवसांनी व्हिजिट आली आणि त्यांच्या हिशोबाने त्यांनी जे दिलं स्प्रे असतील किंवा वॉटर फ्लोबल असेल ते टप्प्याटप्प्याने सोडत गेलो आणि खर्च त्याला व्यवस्थितच झाला. बरोबर. तरी शेतकरी बंधूंनो सध्याच्या मागच्या या 2 महिन्याच्या वातावरणामध्ये खूप खालीवरपणा आलेला आहे जेणेकरून ढगाळ वातावरण जास्त होतं. पावसाची दाट शक्यता आहे आज पण. अजूनही हा प्लॉट पुढचे 10 दिवस टिकू शकत होता. पण वातावरणाच्या अभावी आमच्या भागातील पावसाचं काही गोष्टी येऊ शकतो अवकाळी पाऊस. त्या हिशोबाने आपण हा प्लॉट 10 दिवस लवकर देतोय. तरी त्याची साईज, त्याचं पावडर, त्याचं लस्टर तुम्ही बघू शकतात. त्यामुळे स्टेप ऑर्गॅनिकाचं जे तंत्रज्ञान आहे एकात्मिक व्यवस्थापनाला ज्याला म्हणतो की वॉटर मॅनेजमेंट, खतांचं योग्य नियोजन आणि चांगल्या प्रकारे यावर्षी आजूबाजूचे जे काही भागातले जे काही प्लॉट आहेत त्यांना जास्त थंडीमुळे माशी बाहेर न येता पॉलिनेशनला खूप अडचणी आल्या आहेत. त्यामुळे वीक पॉलिनेशनमुळे फळांची साईड सुटणे किंवा कमी सेटिंग असणे या सगळ्या समस्या जाणवत आहेत. पण पॉवर साहेब सेटिंगची जी काही आहे आपली सध्याची याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की आपली कमी प्रमाणात आहे काय, चांगल्या प्रकारे समाधानी आहात का तुम्ही त्याच्यामध्ये? ह्या सिटिंग मध्ये सर मी समाधानी. म्हणजे एक आपली सेटिंग झालेली आहे. जी आपण पहिला दुसरा जो फुटवा म्हणतो बरोबर त्या फुटव्यांच्या हिशोबाने झाली. म्हणजे जवळपास आपली बेडवरच सेटिंग बेडवर सेटिंग आहे सगळी. सेटिंग आहे. सगळे बेडवरती दिसणार आहे. बरोबर. म्हणजे हे जे आपण काही एकात्मिक तंत्रज्ञान वापरलंय स्टेप ऑर्गॅनिकाचं याच्याने तुम्ही समाधानी मी आहात? समाधानी आहे. तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की इथून पुढे जर आपण वॉटरमेलन किंवा मस्कमेलनचं जर व्यवस्थापन करायचं असल्यास की त्यांनी स्टेप ऑर्गॅनिकाच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा का? बिलकुल. त्यांनी तर मी तर म्हणतो डोळे बंद करून मार्गदर्शन घ्यावं. स्टेप ऑर्गॅनिका, प्रफुल्ल पाटील सर असतील, तुम्ही असतील, ललित पाटील सर, बरोबर. आणि सर्व माझ्या मते तरी शेतकरी बंधूंनो आपण बघू शकतात आज कटिंग चालू आहे ह्या प्लॉटची. जवळपास केळीमध्ये लावलेला वॉटरमेलनचा हा प्लॉट आहे आणि एक चांगल्या प्रकारे आपण याचा लिप लॅमिना, याची कॅनोपी 70 दिवसापर्यंत डेव्हलप करतोय. तसं बघायला गेलं तर ही उन्हाळ्याची व्हरायटी आहे
हिवाळ्यामध्ये साधारणतः ही व्हरायटी सहजासहजी लेट होत असते. पण हीच व्हरायटी जर तुम्ही उन्हाळ्यात लावायची म्हटली तर ही 50 ते 55 दिवसामध्ये निघू शकते. धन्यवाद.